ज्ञानदादांना हातात जोडी घेतली आणि माझे माऊली माझा ज्ञाना बहिणीसाठी भीक मागण्यासाठी आळंदीमध्ये जात आहेत। लोकांनी भिक्षा नाही वाटली। सांगू, ज्यांचं नाव घेतलं की आज खायला गुलाबजाम मिळतात आम्हाला। ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम ज्यांच्या नावावर मिळतात ना, त्यांना या समाजामध्ये एक भाकर सुद्धा कोणी वाटली नाही। परत निघाले। कुंभाराच्या आडीला आल्याच्या नंतर 4 मुठी पीठ मिळालं बाजरीचं। माऊलीच्या चेहऱ्यावर हसू आलं। माऊली म्हणतायत मुक्ताचं जरी भागलं तरी बस, माझं काही झालं तरी हरकत नाही, माझ्या मुक्ताचं भागलं पाहिजे। रस्त्यानं निघाले। वाटात त्या ठिकाणी ते पीठ ब्राह्मणाच्या पोरांनी मातीमध्ये कालवून टाकलं। विसोबा आला। विसोबानं कानाखाली चापट मारली। माऊलीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं। डोळे भरून आले आणि पीठ पायानं अशी जोडी फाडून टाकून खाली कालवून टाकलं। कशासाठी माहिती आहे बापू? विसोबा म्हणत होता, मी निघून गेल्याच्या नंतर वरचं पीठ भरून नेईल ना, हे सुद्धा यांना खाऊ द्यायचं नाही। आठवा, डोळे भरून येतील तुमचे। कानाखाली चापट मारली त्यावेळेला माऊली म्हणत होते, काका, ओ काका, माझ्यासाठी नाही हो, मुक्तासाठी द्या, मुक्तासाठी द्या, माझ्या मुक्तासाठी 2 घास तिच्या पोटात गेले पाहिजे। 8 दिवसानं मुक्ता उपवाशी हो काका, 8 दिवसानं। फाटलेली जोडी घेतली। माऊली बेटामध्ये जात आहेत, सिद्ध बेट म्हणतायत त्याला। बेटामध्ये गेल्याच्या नंतर 8वा प्रसंग, माऊली झोपडीत लावून घेत आहेत, ताटी लावून मध्ये बसतायत। ताटी लावून मध्ये बसल्याच्या नंतर मुक्ता पळत येते। माझ्या दादानं खायला आणलंय, माझ्या दादानं काहीतरी आणलं असेल। दादा जोडी फेकून देतोय, अंधार लावून घेतोय। एवढी 7 वर्षाची पोरगी झोपडीच्या समोर बसते, म्हणते, दादा भूक लागली होती रे दादा, म्हणून तुला म्हटलं होतं दादा, याच्यानंतर तुला आयुष्यात मी कधीच म्हणणार नाही की मला भूक लागली। दादा तुझ्या पाया पडते रे दादा, दादा याच्यानंतर कधी नाही म्हणणार, पण दादा उघडणार। दादा असं मध्ये बसून कसं चालेल रे दादा, दादा तुला जगाचे अपराध सहन करायचे, याच्यानंतर मला भूक लागली असं कधी म्हणणार नाही दादा मी, पण दादा तुझ्या पाया पडते, दादा तू साधू आहेस। 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्तानं जगाच्या ज्ञानाला उपदेश करावा। ज्ञाना तू साधू आहेस, साधून असं बसायचं नसतं दादा। ज्यावेळेला भाऊ आपला रुसला जाईल, बहिणीनं माय व्हायचं असतं, आणि माय होऊन माय मेल्याच्या नंतर जर भाऊ रडायला लागला, बहीण सुद्धा डोळे पुसत असते, दादा मी आहे ना तुझ्यासाठी। आता मुक्ताबाई म्हणते, दादा साधू आहेस तू। हा समाज 4 भावंडाचा संसार जर सुखाचा होऊ देत नसेल तर दादा या जगाचा संसार कधी सुखाचा व्हायचा। यानंतर मी कधीच म्हणणार नाही मला भूक लागली, पण दादा उघड ना दादा, असा मध्ये बसू नको रे, माझी विनंती रे दादा तुला। योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा। 8वा ते चित्र डोळे भरून येते। योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा। ऐका ना, ऐका ना आई, बघा ना माझ्याकडे डोळे भरून येतील तुमचे। आई ऐका, माऊली आठवा, ज्या माऊलीच्या नावावर सर आम्हाला आज पोटाला पोटभर भाकर मिळते ना,
तुम्हाला ज्या वेळेला वक्तृत्व करायचंय त्यावेळेला माऊलीचं प्रमाण, माऊलीची ओवी घेतल्याशिवाय बोलता येणार नाही. त्या माऊलीला नाही समाजात कोणी वाढले हो. किती त्रास सहन केला माऊलीने, किती त्रास सांगू. 7 वर्षाची चिमुकली मुक्ता दादाच्या समोर अशी ते इथपर्यंत ते कर्ट घातलेलं, ते जुन्या काळातली मॅक्सी घातलेली, वेण्या 2 मागे सोडलेल्या. आठवा मुक्ताबाई, तुमची बहीण आठवा, मुक्ताबाई आठवा, मागे सोडलेल्या वेण्या. कधीतरी प्रश्न सापडतो ना की बस ज्या बहिणी बरोबर आम्ही राहिलो, ज्या बहिणी बरोबर आम्ही खेळलो, जी बहीण बस रुसायची, भांडायची, खेळायचो सोबत, त्याच बहिणीनं एकरभर जमिनीसाठी सख्या भावाच्या विरोधात केस केली ना, त्यावेळेला असं वाटतं की आपण याच महाराष्ट्रात जन्माला आलो की ज्या महाराष्ट्रामध्ये बहिणीसाठी भाऊ हा भिक्षा मागण्याकरता गेला होता. तोच देश आहे हा दादा. मुक्ताबाई अशी वाजवते, दादा ए दादा उघड ना दादा, या 4 लोकांच्या त्रासाला तू कंटाळला दादा, ए दादा. मुक्ताबाई म्हणते, हृदय अंतकरण द्रवलं जातं. मुक्ताबाई म्हणते, दादा जीभ दातानं चावली म्हणून काय कुणी 32शी पाडतं का रे जीभ दातानं चावली म्हणून काय कुणी 32शी पाडतं दादा. जीभही आपलीच असते, दातही आपलेच असतात. दादा असा त्रासाला कंटाळून जाऊ नको, तुला साधू बनायचंय दादा. मला असं वाटतंय 5 मिनिट असं वाटलं की आपण माऊलीच्या मंदिरात तर कथा ऐकत नाहीत ना, असं वाटत होतं ना 2 मिनिट. साधू बनणं ही गोष्ट कठीण आहे, देव बनणं त्याही पेक्षा कठीण आहे. आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी आपल्याला, काय का टाइमपास करताय आम्ही शिवकथा सांगून आम्हाला? नाही दादा, शिवकथा माणूस बनवणारी कथा आहे रे बाबा, माणूस बनवणारी कथा आहे. माणसानं माणसासारखं कसं राहावं हे शिकवणारी कथा म्हणजे शिवकथा आहे. आज दादा सगळं काही आहे, पण सर आज माणुसकी राहिलेली नाही. कॉलेजमध्ये गेलो होतो मी, एका 12वी पास झालेली मुलगी माझ्याकडे आली होती. मला म्हणे, महाराज असं एखादं क्षेत्र सांगा की ज्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही, त्या विषयाचं मला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हटलं दीदी, आज डॉक्टर बनण्यामध्ये स्पर्धा आहे, आज इंजिनियर बनण्यामध्ये स्पर्धा आहे, आज वकील बनण्यामध्ये स्पर्धा आहे, बोलू थोडं बोलू, आज महाराज बनण्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. म्हटलं ताई, तुला बनायचं असेल तर तू माणूस बन. आज माणूस बनण्यामध्ये स्पर्धाच राहिली नाही, माणुसकी सर राहिली नाही. कुठं राहिली माणूस? कधी कधी खूप वाईट वाटतं, माणुसकी जगात राहिली नाही. बाप जर मुलाचा खून करत असेल, खून जर मुलगा जर बापाचा प्रॉपर्टीसाठी खून करत असेल, बाप जर स्वतःच्या मुलीवर बलात्कार करत असेल, कुठं राहिली माणुसकी? माणुसकी राहिली नाही, राहिली माणुसकी. दादा माणसासारखं वागायला शिका रे बाबा. मी आपल्या पाया पडतो. आम्हाला माहीत नाही देव कुठे आहे ते. एवढी कथा कीर्तन करतो, पण कधीतरी स्वप्नामध्ये मंदिरं दिसत आहेत. अजून देव स्वप्नातसुद्धा आला नाही, आपली तेवढी योग्यता नाही. पण मला असं वाटते, ज्यावेळेला तुम्ही गोरगरिबाला मदत करत असता, नक्की देव भेटत असतो, तुम्हाला देव भेटत असतो. देव बनण्यासाठी जास्त लागत नाही, माणुसकी थोडीशी लागते.